नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला कसे आकार द्यायचे हे सांगणार आहे। तर इथं मी घेणार आहे 32 साईज। तर तुम्ही यामध्ये 28, 30 आणि 32 साईजमध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, खोली किती घ्यायची आहे आणि 34 पासून पुढे सर्व साईज यामध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे पहा। यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे नाही येणार। तर इथं मी उंची घेणार आहे 13। 32 साईजनुसार आपल्याला इथं उंची घ्यायची आहे 13। आता इथे उंची कस्टमरच्या हाईटनुसार सुद्धा डिपेंड असते, जी असेल ते तुम्ही घ्यायची। 13 + 1 14 इंच। शोल्डर घेऊया 5। अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। मुंडा घेणार आहे 5.5 इंच। एक मी अशी लाईन ओढून घेतली पहा। इथे सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची। इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। तर किती आला? 32चा चौथा भाग 8 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 26 इंच आहे, त्याचा चौथा भाग होतो 6.5। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे 7.5 आणि हे पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। आता हे याचा आपण बॉक्स तयार करून घेऊ, म्हणजे हे मार्जिनच्या लाईन जे आहेत त्या आपण ड्रॉ करून घेऊया। आता इथे गळ्याची रुंदी घ्यायची 2 इंच। गळा घेऊया 10। 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे घ्यायचं 2.5 इंच। एक बॉक्स तयार करून घेतला आणि इथं गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा। इथे 1/2 इंच घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेतली। आता इथं मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा। 1/2 इंच मुंडा डाऊन केला। इथे घ्यायचं हे 1/2 इंच। तर हा पॉईंट जो आहे, जो मी आता फिटिंगच्या पॉईंट पासून आत, इथं आपलं फिटिंग येणार आणि याच्या आतमध्ये आपल्याला हा पॉईंट द्यायचा आहे। तर हा पॉईंट कशासाठी द्यायचा आहे आपल्याला? फक्त मुंड्याला आकार जे आहेत ते अगदी व्यवस्थित गोल असा यावा, यासाठी हा पॉईंट घ्यायचा आहे। तर या 30, 32, 28, 30, 32 मध्ये हा पॉईंट 1/2 इंच घ्यायचा। 34 मध्ये पण, 36 मध्ये हा पॉईंट 1/2 इंच घ्यायचा आहे। 38 मध्ये हा पॉईंट 1 आणि 40 मध्ये 1.25। मग याच्या पुढे हे सर्व 1.25 इंचच घ्यायचं। तर हा पॉईंट आकार देण्यासाठी उपयोगी होतो खूप। आता इथं जी मुंड्याची उंची आहे याचा सेंटर करायचा। आता इथे मुंड्याची उंची जी आहे ती वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळी मुंड्याची उंची येणार। मग काय करायचं आहे, जी काही तुम्ही मुंड्याची उंची घ्याल त्याचा असा मध्य करून घ्यायचा। इथे घेणार आहे फक्त 1.1 एवढंच घेतलेलं आहे मी अंतर। किती? 1.1। तर ही आहे आपली मुंडा खोली। तर पहा, इथून ही जी आहे मुंडा उंची आहे आणि ही जी आहे ही आहे मुंडा खोली। किती खोल घ्यायचा आकार, याला मुंडा खोली म्हणायचं। तर मी ही जी मुंडा खोली आहे ती 1.1 घेतली। 28, 30 आणि 32 मध्ये ही जी मुंडा खोली आहे 1.1 घ्यायची आणि 34 पासून पुढे सर्व साईज ऑल 1.25 इंच घ्यायचं। हे जे मी आता 1.25 इंच 1 इंच घेतलेलं आहे 1.1, ते तुम्ही 36 मध्ये 34 मध्ये 38 मध्ये 1.25 इंच घ्यायचं। याच्या पुढे सगळ्या साईज, फक्त या लहान साईज आहेत ना त्यासाठी मी हे अंतर 1/2 इंचाने कमी केले, कारण अजून हा बाहेरून आकार जातो, मग तो गोल आकार जमत नाही। यासाठी या पद्धतीने मी थोडे थोडे बदल केलेले आहेत। आता इथून हा जो मध्य आहे, इथून मी जवळपास 1/2 इंच सरळ येणार, असं सरळ यायचं। डायरेक्ट इथून असे पहा, इथून असे आकार द्यायला चालू नाही करायचं, मग तो मुंड्यामध्ये घोळ येतो। इथून मी
सरळ आले 1.5 इंच आणि पहा इथून स्टार्ट करणार आहे असा आकार द्यायला. तर किती सुंदर असा आकार येतोय पहा. आणि देताना अगदी असं डॉट डॉट करत आकार द्या. तर एकदम गोल असा हा मुंड्याचा आपला आकार तयार झालेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर एकदम छान असे मुंड्याचे आकार येतात. आता हा आकार जो आहे तो डायरेक्ट इथे नाही मिळवायचा. तर पहा तुम्ही कोणती चूक करता. पहा हा जो सेंटर केलाय इथून डायरेक्ट या पद्धतीने हा आकार देऊन इथे जो फिटिंगचा पॉईंट आहे इथून येऊन मिळवता. तर तसं न करता जसं मी आता या पद्धतीने सांगितलंय, सेंटर करून सरळ 1.5 इंच यायचं, इथं 1.1 घेतलं, इथून आतमध्ये अर्धा इंच. तर हे प्रत्येक साईजमध्ये अंतर वेगवेगळं आहे, हे मी तुम्हाला इथं समजावले. सेंटर सर्व साईजमध्ये 1.5 इंच सर्व साईजमध्ये यायचं आहे खाली आणि इथून हा डाऊन करायचा मुंडा. आणि या पद्धतीने मुंड्याला आपले आकार देऊन झालेला आहे. किती सोपी पद्धत आहे पहा मुंड्याला आकार देण्याची. तर मुंडा उंची आणि मुंडा खोली याचा तुम्हाला अंतर समजलं असेल या दोघांमधलं. आता इथे पुढचाही आकार देऊन घेऊया. इथे 1.5 इंच पॉईंट द्यायचा, जास्त घ्यायचं नाही. 1 पॉईंट जरी घेतला तरी हरकत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. 2 पॉईंट मी इथं आतमध्ये आले, एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथं घेताना मी अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट एवढं घेणार आहे अंतर. आणि इथं सेंटर करायचा, सरळ यायचं. जसं मागच्या मुंड्याला आकार दिलाय त्याच पद्धतीने पुढच्या मुंड्याला हे आकार देताना सेम तीच मेथड वापरायची आणि हे असे आकार द्यायचे. यामुळे इथून हा जो कपडा आहे एवढा कट होतो. पहा किती थोडा हा कपडा कट होतो, त्यामुळे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येत नाहीत. एवढं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अजून एक पॉईंट मी इथं महत्त्वाचा सांगते. मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. तर तो कसा मोजायचा, इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन जे आहे ते सोडायचं. तर ते कशासाठी, तर इथं जे आपण शोल्डर जोडतो त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं. ते मार्जिन सोडून मुंडा घेर कुठंपर्यंत मोजायचं आहे, इथं हा फिटिंगचा जो पॉईंट आहे इथंपर्यंत आपल्याला मुंडा घेर मोजायचा असतो. याच्या पुढे हे मार्जिन असतं, याचा मुंडा घेरामध्ये काही समावेश नसतो. पहा हे मार्जिन सेपरेटच असतं. तर मुंडा घेर इथून इथंपर्यंत एवढाच मुंडा घेर असतो. तर कधीही मोजताना मुंडा घेर जो आहे तो पाठीमागचा मोजायचा, पुढचा नाही मोजायचा. पाठीमागचा हा खोल खड्डा असल्यामुळे हे अंतर जास्त भरतं, त्यामुळे पाठीमागचा मोजायचा आहे. आणि पाठीमागचाच मुंडा मोजण्याची मेथड अगदी परफेक्ट आहे. तर इथून मी असा हा मुंडा घेर मोजून घेणार आहे. पहा 7 इंच आलेला आहे. इथं किती मुंडा घेर भरला, 7 इंच. जर तुम्हाला इथं 6.5 इंच मुंडा घेर हवा असेल तर मी इथं मुंड्याची उंची किती घेतलेली होती, 5.5. आता तुम्हाला मुंड्याचा हा घेर जो आहे तो कमी हवा आहे, 6.5 इंच मुंडा घेर हवा आहे. तर तुम्ही इथं 5.25 इंच मुंड्याची उंची घेऊन आहे असे सेम आकार द्यायचे. मग तुम्हाला 6.5 इंच मुंडा घेर भेटेल. परंतु मोजायला विसरायचं नाही. मुंडा घेर मोजल्याशिवाय ते परफेक्ट ठेवायचं नाही. मुंडा घेर चेक करा बरोबर आहे का आणि मग मुंड्याची उंची फिक्स करायची. अशा पद्धतीनेच मुंड्याची उंची फिक्स करतात. एक अंदाजे मुंडा काढून चालत नाही. कधीही मुंडा घेर जो आहे तो ब्लाऊजवरून चेक करायचा आणि कटिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर इथं मुंड्याला आकार देण्याची जी पद्धत आहे ती सांगितलेली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.